बातमी राज्यातल्या चित्रपटगृहांच्या संदर्भातली। राज्यातील 900 चित्रपटगृह ही बंद झाली आहेत। आता केवळ 400 चित्रपटगृह सुरू आहेत। दिवसेंदिवस कमी होणारे प्रेक्षक संख्या आणि करांच्या बोजाचा परिणाम होतोय। मल्टीप्लेक्स आणि ओटीटीमुळे सिंगल स्क्रीन थिएटरचं अस्तित्व हे धोक्यात येत आहे। चित्रपटगृहांना अनुदान देण्याची चित्रपटगृह मालकांची मागणी आहे। एकीकडे कमी होणारी प्रेक्षक संख्या तर दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। कधी काळी 1400 चित्रपटगृह असणाऱ्या महाराष्ट्रातील 900 चित्रपटगृह ही बंद पडली आहेत। अवघी 400 चित्रपटगृह ही कशीबशी सुरू आहेत। सुरू असलेल्यांपैकी निम्मी चित्रपटगृह देखील अखेरची घटका मोजत आहेत आणि त्यामुळे चित्रपटगृहांना शासनाने अनुदान द्यावं, अन्यथा थिएटर बंद करू असा इशारा चित्रपटगृह मालकांनी दिलाय। पूर्वी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची मजा ही काही औरच होती, पण काळ बदलत गेला। टीव्ही नंतर व्हीसीआर, आता इंटरनेटमुळे कोणताही चित्रपट हा एका क्लिकवर पाहता येतो। त्यातच सिंगल स्क्रीनच्या स्पर्धेत मल्टीप्लेक्स थिएटर आल्यानं एक पडदा चित्रपटगृहांचं अस्तित्वच धोक्यात आलंय। भारतात पूर्वी 14,000 चित्रपटगृह होती, यापैकी 5,000 चित्रपटगृह बंद पडली आहेत। केवळ 9,000 सिंगल स्क्रीन थिएटर ही शिल्लक आहे। लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे। मल्टीप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा शासनाने त्यांना भरमसाठ सवलती दिल्या।